दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली। सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष सभेत आवश्यक बहुमत न मिळाल्याने फेटाळण्यात आला। या निकालानंतर सभापती गावंडे यांनी आपले पद कायम राखत संचालकांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन केला आहे। विशेष सभेत नियमानुसार अविश्वास ठरावावर चर्चा करण्यात आली। त्यानंतर झालेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने आवश्यक मतसंख्या न मिळाल्याने अविश्वास ठराव नामंजूर झाला। निकाल जाहीर होताच बाजार समिती परिसरात समर्थकांनी जल्लोष करत सभापती सुनील पाटील गावंडे यांचे अभिनंदन केले। निकालानंतर बोलताना सभापती सुनील पाटील गावंडे म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व संचालकांचे मी मनापासून आभार मानतो। शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी आणि बाजार समितीशी संबंधित प्रत्येक घटकाच्या हितासाठी अधिक जोमाने काम करू। मतभेद विसरून सर्वांना सोबत घेऊन विकासाला गती देणे हेच माझे ध्येय राहील। अविश्वास ठराव फेटाळला गेल्यानंतर बाजार समितीतील नेतृत्व अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या निकालामुळे समितीतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून आगामी काळात विकास कामांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दर्यापूरच्या राजकारणात या निर्णयाकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे।